This is Prabhav Media, bringing you the latest updates. नमस्कार, आप देख रहे हैं प्रभाव मीडिया। मैं हूं प्रिया और आपके लिए लेकर आई हूं आज की सबसे अहम और ताजा खबरें। देश और दुनिया की हर बड़ी खबर सबसे पहले और सबसे भरोसेमंद तरीके से। आइए शुरुआत करते हैं आज की कुछ खास खबरों के साथ। शाहपुर में पशुपालकों का महाकुंभ, 210 पशु पक्षियों की भव्य प्रदर्शनी। जिला परिषद पशु संवर्धन विभाग भंडारा द्वारा आयोजित तालुका स्तरीय पशु पक्षी प्रदर्शनी ने पूरे क्षेत्र का ध्यान अपनी ओर आकर्षित किया। इस प्रदर्शनी का उद्देश्य सिर्फ पशु पक्षियों का प्रदर्शन नहीं, बल्कि उन पशुपालकों के अथक परिश्रम को मंच देना था जो दिन रात मेहनत कर उच्च दर्जे की नस्ल तैयार करते हैं। कार्यक्रम की अध्यक्षता जिला परिषद के माजी सभापति तथा स्थायी व आरोग्य समिति सदस्य प्रेम भाऊ अनवे ने की। उद्घाटन जिला परिषद के उपाध्यक्ष तथा पशु संवर्धन सभापति एकनाथ जी फेंडर के हाथों संपन्न हुआ। सह उद्घाटिका के रूप में पंचायत समिति भंडारा की सभापति कल्पनाताई कुर्जेकर और सह अध्यक्ष के रूप में जिला परिषद सदस्य आशाताई डोरले उपस्थित रही। प्रदर्शनी में संकरित कालवड़, देसी व संकरित गायें, भैंसे, बैल जोड़ियां, बकरियां, भेड़े और कुक्कुट पक्षियों सहित कुल 210 पशु पक्षियों ने भाग लिया। हर वर्ग में गुणवत्ता, स्वास्थ्य और देखभाल का विशेष मूल्यांकन किया गया। इस बार सबसे खास बात यह रही कि एक ही पशुपालक ने तब्बल 8 पुरस्कार अपने नाम किए। भंडारा के गणेशपुर निवासी दिनेश कठाने को सर्वश्रेष्ठ पशुपालक के प्रतिष्ठित पुरस्कार से सम्मानित किया गया। दिनेश कठाने की इस शानदार उपलब्धि ने पूरे कार्यक्रम का आकर्षण और बढ़ा दिया। यह सम्मान सिर्फ एक ट्रॉफी नहीं, बल्कि वर्षों की मेहनत, लगन और समर्पण की सार्वजनिक पहचान थी। सभी उत्कृष्ट पशुपालकों को सम्मान चिन्ह और नगद पुरस्कार देकर गौरव किया गया। यह प्रदर्शनी न केवल पशुपालकों के लिए प्रेरणा बनी, बल्कि पूरे तालुका में पशु संवर्धन क्षेत्र को नई ऊर्जा और नई दिशा देने वाली साबित हुई। हॅलो हॅलो इथं पत्रकार, काही आमचे पत्रकार बंधू सुद्धा आलेले आहेत। यांचे सुद्धा मी पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती व जिल्हा परिषद भंडारा यांच्यातर्फे शब्द सुमनाने स्वागत करतो। तसेच या ठिकाणी आपले प्रमुख अतिथी माननीय श्री एकनाथजी फेंडर साहेब, उपाध्यक्ष तथा सभापती कृषी व पशुसंवर्धन दुग्धशाळा समिती जिल्हा परिषद भंडारा, तसेच विशेष अतिथी म्हणून
माननीय सौ आशाताई ढोरले सदस्य पशुसंवर्धन व दुग्धशाळा आरोग्य समिती जिल्हा परिषद भंडारा तसेच माननीय श्री प्रेम प्रगती आहे, एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही आमची संस्कृती आहे. तरी मी उपस्थित सर्व मान्यवरांचं पंचायत समिती भंडारा आले आले एक प्रिस्क्रिप्शन पॅड द्या ना मला. हा कार्यक्रम घेण्या पाठीमागची एक शासनाची एक भूमिका असते. ती भूमिका म्हणजे असं आहे की जो पशुपालक खूप मेहनत करून आपल्याकडे चांगली जनावरं तयार करतो, त्या जनावराला इतकं चांगलं की त्याच्या जनावराला कुठेतरी प्रदर्शनात ठेवण्यालायक करतो, तर त्यांनी केलेल्या मेहनतीचं कुठंतरी त्याचा सन्मान केला पाहिजे आणि त्याची केलेली मेहनत ही जगापुढे आणली पाहिजे. हा पहिल्यांदा त्यातला मुख्य उद्देश. इतर जे लोक इतरही पशुपालक आपापली जनावरं घेऊन येतात, तर त्या पशुपालकांमध्ये सुद्धा त्यांच्यात सुद्धा आपसात चर्चा होते. त्यांच्यात सुद्धा आपसात चर्चा होऊन त्यांना पण तू कसं काय करतो, मी कसं काय करतो, याच्यातली ते माहितीची आदान प्रदान पण त्यांच्या माध्यमातून त्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याच्यात होऊ शकते. तिसरी गोष्ट की ज्या लोकांनी आपली जनावरं आणले नाही, कारण त्यांना वाटतं की आपली जनावरं इथं आपण प्रदर्शित करण्याच्या इतक्या चांगल्या क्वालिटीची नाही, त्यांना आणि इतरही ज्यांना बक्षीस लागत नाही त्यांना अशांना सुद्धा एक त्यांच्यामध्ये एक प्रकारची स्पर्धा तयार होते की यांना जर याला हे मिळू शकते तर मी हे काम मी का करू शकत नाही, आणि मी जर करत माझ्याकडे जर तसं झालेलं नाही तर मग आपण याच्यासाठी काय सुधारणा केली पाहिजे. काहीतरी त्याच्या डोक्यात एक भुंगा सोडून दिला जातो आम्ही आमच्या माध्यमातून की अशी जनावरं इतरांनी सुद्धा तयार केलेली पाहिजे. त्यांच्यात सुद्धा एक जिद्द निर्माण करणे हे सुद्धा या कार्यक्रमाचा एक उद्देश आहे. आणि या सोबत त्यांना येणारे जर काही प्रश्न असतील, त्यांना काही जर माहिती विचारायची असेल तर त्याच्यासाठी आमचे पशुवैद्यकीय अधिकारी इथं उपस्थित होतात. त्यांना त्या आवश्यक असलेल्या माहित्या त्या आवश्यक त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देणं हे सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथं केलं जातं. आज इथे आपण सुद्धा एक चांगला कार्यक्रम राबवलेला आहे की पशुपालकांना स्वतः त्यांना प्रश्न विचारायला आपण दिलं आणि पशुपालकांनी प्रश्न विचारले म्हणून त्यांना आपण बक्षीस दिलेलं आहे. उत्तर आमचे अधिकारी देत होते पण प्रश्न विचारला म्हणून सुद्धा त्यांना बक्षीस दिलेलं आहे. या प्रकारे त्या पशुपालकांना सुद्धा आपल्या मनात असलेले प्रश्न मांडण्याची आणि संधी देणं हा सुद्धा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आपण जर कार्यक्रम घेतो तेव्हा एक काम करतो की आपण ज्या तालुक्यात कार्यक्रम घेतो त्या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांना वगळून आपण इतर तालुक्यातल्या अधिकाऱ्यांकडूनच पशूंची जी काही निवड करायची असते किंवा 1, 2, 3 क्रमांक निवडायचा असतो ते करत असतो, जेणेकरून कुणीही कुठला असा आरोप करू नये की इथं काही पार्सलिटी करण्याचं काही कारण नाही आहे. तुमचाच पैसा आहे, आमचा नाही आहे. तुमचाच पैसा तुमच्यापर्यंत आम्ही परत एका दुसऱ्या रूपानं देतो आहे आणि त्याच्यामुळे ते आम्ही शक्य तितके आमचे अधिकारी जे काही निकष, जे काही आमचे काही तांत्रिक निकष असतात जे तुमच्यासारख्या सर्वसामान्य पशुपालकांच्या लक्षात येऊ शकत नाही, अशा तांत्रिक निकषांचा सुद्धा विचार करून त्याप्रमाणे 1, 2, 3 हे या इथे सिलेक्ट केले जातात. आणि या निमित्तानं माझं तुम्हाला एक आवाहन आणि नम्र विनंती आहे की
जरही एखाद्या पशुपालकांना त्याचा नंबर लागला नाही तर त्यांनी नावेद होऊ नये, खचून जाऊ नये. आणि जर एखाद्याला वाटलं की त्याला एक नंबर आला, माझ्या याचा गेला, त्याच्याबद्दलही कोणी वाईट वाटून घ्यायचं कारण नाही आहे. कारण शेवटी हा पैसा शासनाचा पैसा किंवा ते बक्षीस तुमच्याच एका दुसऱ्या भावाला मिळतं आहे. कुठेही त्यात आपण वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही आहे. आणि तितकंच आपण आपलं मन मोठं मन दाखवण्याची ही एक तुम्हाला सर्वांना संधी आहे. त्यामुळे या प्रकारे पुढचा कार्यक्रम पुढे होईल असं मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आमचं लहानपणीही याच गाई, म्हशी, बैल यांच्यामध्ये गेलेलं आहे. त्याचा वारसा आम्हाला सुद्धा आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी थोडीशी माया कुठं ना कुठं आहे. आज नसेल आमच्याकडे तरी पण जे आमचं लहानपण ज्या आमचं खेळणं त्या गाई, म्हशी, शेळ्यामध्ये गेले त्यामुळं कुठं त्यांच्याबद्दल आवड आहे. आणि आता सांगितल्याप्रमाणे हा कुठतरी एक संयोगाचा मिलन आहे. आपण जे शेतकरी बांधव आहेत ते आपल्या गाई, म्हशी फक्त आपल्या गावामध्येच सोळा नेतात, बांधतात आणि चारतात. त्यांना बाहेरच्या तालुक्यात म्हणजे बाहेरच्या जगामध्ये कशा प्रकारचे जनावर आहेत यांची कल्पना नसते. आणि इथं आल्यामुळे त्यांना वेगवेगळे असे, जसं कोणाकडे गाय आहे तर दुसरी गाय त्याला पाहायला मिळते, दुसऱ्याकडे बैल आहेत बैल पाहायला मिळते. तर तो जर कर्मचारी अधिकारी काही करत असतील, जोपर्यंत त्यांच्या पाठीवर कर्तृत्वाची थाप पडत नाही तोपर्यंत त्यांना त्यांचं इन्स्पिरेशन, त्यांचं प्रोत्साहन वाढत नाही. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी पुन्हा एकदा नृत्य सादर करण्यासाठी आमंत्रित करतो जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शहापूर इथले विद्यार्थिनींना. आपले शेतकरी बिचारे सकाळपासून सायंकाळपर्यंत आपल्या जनावरांना एवढं खाऊ घालतात, सगळं व्यवस्थित म्हणजे तयार करतात. एवढे 1-1 लाख 1.5 लाखाचे जनावर घेऊन सुद्धा त्या जनावरांना कधी कधी दुधाला भाव मिळत नाही. म्हणून त्यापासून आपले शेतकरी सुद्धा जनावरांपासून थोडेसे वंचित राहत आहेत. आपल्या खरोखरच आपल्या एवढे 1.5 लाखापर्यंत आपले जनावर असतात. त्या जनावरांना बी थोडंसं दुधांना बी भाव मिळायला पाहिजे असं मला बी वाटते. कारण की शेतकरी बंधू असा असतो की त्यांना कुठं नाही कुठं कार्यक्रमाला जायला मिळत आणि कुठं काहीच करायला मिळत नाही. एका दिवसाला सुद्धा त्यांना अशी फुरसत मिळत नाही. बिचारे सकाळपासून तरी झोपीपर्यंत सगळे शेतकरी आपल्या जनावरांसाठी काही नाही काही करत असतात. म्हणून भाऊ मला बी असं वाटतंय की आपल्या शेतकऱ्यांसाठी थोडसा दुधाला भाव काहीतरी मिळायला पाहिजे आणि आपण असं प्रयत्न करू. तुम्ही करा, आम्ही करतो, आम्ही तुमच्यासोबत सहकार्य करतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. त्यानंतर मी आजच्या कार्यक्रमाला लाभलेले उद्घाटक माननीय श्री एकनाथजी भेंडर साहेब, उपाध्यक्ष तथा सभापती कृषी व पशुसंवर्धन दुग्धशाळा समिती जिल्हा परिषद भंडारा हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी यांना विनंती करतो. आज आपल्या या शहापूर गावामध्ये तालुकास्तरीय पशु प्रदर्शन याचे आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाला प्रतिमेच्या रूपात विराजमान भगवान श्रीकृष्ण यांना माझा विनम्र अभिवादन. ज्या ज्या महामानवांनी या देशाच्या कल्याणाकरिता आणि आपल्या सर्वांकरता आपले योगदान दिलं अशा सर्व महामानवांना माझा विनम्र अभिवादन. आज भंडारा तालुका पशु प्रदर्शनी याच्या उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू सन्माननीय
जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रेमभाऊजी वनवे, व्यासपीठावर उपस्थित सह उद्घाटिका म्हणून लाभलेल्या भंडारा पंचायत समितीच्या सभापती कल्पनाताई कुर्जेकर, या व्यासपीठावर उपस्थित भंडारा पंचायत समितीचे उपसभापती आमचे छोटे बंधू नागेशजी भगत, व्यासपीठावर उपस्थित भंडारा जिल्हा परिषदेच्या सदस्य, या विभागाच्या या प्रतिनिधित्व करतात अशा आमच्या आशाताई डोरले, व्यासपीठावर उपस्थित पंचायत समिती सदस्य सन्माननीय संजय भाऊ मोंद्रेजी, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्या गावात हा कार्यक्रम होत आहे अशा या गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय मंगलाताई देवगडे, उपसरपंच वामनरावजी तिरपुडे, नितेशजी गजबिये, ज्यांनी इथं जागा उपलब्ध करून दिली असे वामनरावजी तिरपुडे, भंडारा जिल्ह्याचे उपायुक्त सन्माननीय विलासजी गाडगे, ज्यांनी प्रत्येक तालुक्यातून येऊन ह्या तालुक्यात हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सहकार्य केलं असे आमच्या पशुसंवर्धन विभागाचे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही असे पशुपालक. आपल्याला गाडगे साहेबांनी आपल्याला रीतसर आणि सविस्तर माहिती दिली की आपण हा पशुसंवर्धन विभागातर्फे पशुसंवर्धन मेळाव्याचे का आयोजन करतो, या मागचा उद्देश काय, आणि त्यांनी सविस्तर माहिती दिली. आज मी येत असताना नागेश भाऊंनी सांगितलं की आपल्याही तालुक्यात चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या जातीचे, चांगल्या वाणाचे पशु आपल्या भंडारा तालुक्यात आहेत. सरपंच मॅडमनी म्हटलं की संख्या कमी आहे. सरपंच मॅडम, ही संख्या कमी नाही, कारण की विविध जातीचे, विविध वाणाचे एक दुसऱ्यांमध्ये कॉम्पिटिशन व्हावं ह्या उद्देशाने असणारे जी आपल्याला क्वांटिटी जी संख्या लागत होती त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणात आपल्या भंडारा तालुक्यात उपस्थित झाल्या. त्याबद्दल या जे कार्यक्रम जो आयोजित केला भंडारा तालुक्यात त्यांचं मी अभिनंदन मानतो. आणि हा आयोजन करत असताना प्रत्येक तालुक्यातले तालुका अधिकारी हे प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन एक दुसऱ्यांना सहकार्य करतात आणि ही त्यांची सहकार्याची भावना चांगली आहे. त्यामुळेच त्यांच्या ज्या ज्या तालुक्यात कार्यक्रम होत असतो त्या तालुक्यामध्ये कुठंतरी कमी जास्त प्रमाणात होतोय, परंतु जिल्ह्यातले सगळे अधिकारी कर्मचारी जाऊन तिथं सहकार्य करतात आणि ह्या कार्यक्रमाला सफल बनवण्याला साथ देतात. आज आपण पशुपालन हा आपल्या शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून आपण त्याकडे पाहत होतो. ह्या पशुपालनाच्या माध्यमातून दूध, दही, शेणखत अशा प्रकारचे आपण घेऊन त्यातून आपल्याला पूरक असणारा एक धंदा म्हणून त्याच्याकडे बघत होतो. परंतु ह्या पशुसंवर्धन शिबिराच्या माध्यमातून ह्या जिल्हा परिषदने जे आयोजित केलं याच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आपल्याला इथून प्राप्त होते. त्याचबरोबर आरोग्य तपासणीच्या सुद्धा आपल्याला माहिती देतात. शेतकऱ्यांना ज्या अडीअडचणी असतात त्या सुद्धा इथं त्यांच्या ऐकल्या जातात, त्यांना मार्गदर्शन केलं जातं. म्हणजेच एक प्रकारचा हा व्यासपीठ प्राप्त होतो शेतकऱ्यांना त्यांना असणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याकरता. आणि त्यांनी ह्या व्यवसायाला, या पशुपालनाला एक जोडधंदा म्हणून न बघता जर याचा विस्तार केला आणि पशु अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केलं तर मला वाटत नाही की ह्या जोडधंद्याला आपण उद्योगामध्ये रूपांतरित करू शकणार नाही. हळूहळू हा पशुपालन हा उद्योगाकडे जायला पाहिजे आणि काही लोक जात आहेत आणि आपणा सर्वांना सुद्धा विनंती करतो की आपण पशुपालनाबरोबरच याचा उद्योगाकडे आपण वाटचाल करावी. इथं आयोजकांनी मला बोलावलं, मला बोलण्याची संधी दिली
त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. सदस्य स्थायी व आरोग्य समिती जिल्हा परिषद भंडारा हे मार्गदर्शन करतील अशी मी यांना विनंती करतो. सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णाला अभिवादन करून, सर्व महामानवांना अभिवादन करून आज भंडारा पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या माध्यमातून आज शहापूर या ठिकाणी पशु पक्षी प्रदर्शनी या ठिकाणी होत आहे. पक्षी प्रदर्शनी कशासाठी आयोजित केली आहे यासाठी आपल्या जिल्ह्यातील संवर्धन अधिकारी यांनी सांगितलंच आहे. पण मी तरी म्हणेन की जी पशुपालक आहेत याच्यामध्ये स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारचे मेळावे प्रदर्शनी आयोजित केल्या जात आहे. कारण प्रत्येक पशुपालनामध्ये जेव्हा स्पर्धा निर्माण होईल आणि त्या मेळाव्यातून ते पाहतील की खरोखरच कोणत्या वाहनाची गाय किंवा म्हैस आपण जर आणली तर आपला नंबर किंवा जास्त प्रकारची दूध देऊ शकतो, तेव्हाच कुठं आपलं हे प्रदर्शन साध्य होईल. म्हणून आपण हे करत असताना, कारण तुम्ही पाहिले आहे शेतकरी जो वर्ग आहे त्याला जोडधंदा म्हणून आपण पशुपालन करत असतो, दुधाचा व्यवसाय करत असतो. आज जर पाहिले तुम्ही तर आपला शेतकरी किंवा पशुपालक हा हवालदिल झालेला आहे. म्हणून मी सांगेन पशुपालकांना की जी तुम्ही प्रायव्हेट जे पशूंना किंवा पक्ष्यांना जी प्रायव्हेट ट्रीटमेंट करत असता ते तिथं न करता सरकारी दवाखान्यामध्ये करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे लागणार नाही, वेळ कमी लागेल आणि लवकरात लवकर आपल्या पक्ष्यांची निगा राखता येईल. आज तुम्ही पाहिले असेल तर भंडारा तालुक्यामध्ये शहापूर जो दवाखाना आहे हा जिल्ह्यात सर्वात मोठा दवाखाना आहे. या गावामध्ये 14-15 गाव असतात आणि पशुधन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असते. म्हणून मी सांगेन, गाडगे साहेबांना विनंती करतो आणि एकनाथ भाऊंना की आमच्या शहापूर दवाखान्यामध्ये ऑपरेशन थिएटर आहे परंतु त्याला लागणारे साहित्य नाही आहे. म्हणून आपण कृपा करून या ठिकाणी जर तुम्ही ऑपरेशन थिएटरसाठी जे साहित्य लागते ते साहित्य जर पुरवून दिलं तर खरोखरच आमच्या पशु मालकांना फार मोठा आधार निर्माण होईल आणि जे ऑपरेशन सुलभतेने या ठिकाणी करता येईल. म्हणून आपण सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा मान केला, सन्मान केला, त्याबद्दल या पशुसंवर्धन विभागाचे मी फार आभारी आहे. धन्यवाद. तिच्या वयाच्या मानाने तिने जे एक्सप्रेशन्स आणि जे बीट होते ते पूर्णपणे बरोबर घेतले आणि म्हणूनच तिला एवढे सारे बक्षीस मिळालं. खूप मेंढी गट प्रथम क्रमांक मिळालेला आहे श्रीकृष्ण. यानंतर जे गट आहे ते शेळी गट. यानंतर आहे शेळी गट. यामध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला आहे श्री जावेद हमीद खान राहणार कोंडी. प्रथम पुरस्कार शेळी गट प्रथम पुरस्कार मिळालेला आहे सौ ललिता नरहरी कटाने मॅडम राहणार गणेशपूर. शेळी गट द्वितीय पुरस्कार शेळी गट मादी द्वितीय पुरस्कार श्री दिनेश नरहरी कटाने राहणार गणेशपूर. तृतीय पुरस्कार श्री अतुल श्रावण देवगडे राहणार शहापूर. शेळी गट मादी प्रथम पुरस्कार श्री कैलास लक्ष्मण डाकोरे राहणार शहापूर. यानंतर कुक्कुट गट नर किंवा मादी तृतीय पुरस्कार जात आहे श्री दिनेश नरहरी कटाने राहणार गणेशपूर. कुक्कुट गट द्वितीय पुरस्कार कुक्कुट गट नर किंवा मादी द्वितीय पुरस्कार श्री राहुल सुनील
सोमगल पेट्रोल पंप श्री राहुल सुनील सोमनाथे। नर ऑब्लिक मादी प्रथम पुरस्कार कुक्कुटगड प्रथम पुरस्कार दामू भेदे राहणार खमाटा तालुका जिल्हा भंडारा। 0 ते 6 महिने संकरित कालवडी 0 ते 6 महिने संकरित कालवडी तृतीय पुरस्कार श्री निखिल सुनीलजी सार्वे। पुरस्कार श्री अतुल बांते दौडीपार बेला तालुका जिल्हा भंडारा। 0 ते 6 महिने संकरित कालवडी प्रथम पुरस्कार जात आहे सौ ललिता नरहरे कटाने मॅडम राहणार कोरंबी तालुका जिल्हा भंडारा। बारा महिने म्हशीच्या पारड्या तृतीय पुरस्कार श्री स्वराज जितेंद्र चोपकर राहणार शहापूर। माननीय श्री विवेक भाऊजी नखाते सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती भंडारा। 12 महिने म्हशीच्या पारड्या 0 ते 12 महिने म्हशीच्या पारड्या द्वितीय पुरस्कार जात आहे यानंतर 0 ते 12 महिने म्हशीच्या पारड्या 0 ते 12 महिने म्हशीच्या पारड्या प्रथम पुरस्कार मिळत आहे दिनेश राहणार गणेशपूर। मी माननीय श्री विवेकजी नकाते साहेब सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती भंडारा यांना विनंती करतो की ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे स्वागत करतील। बारा महिने संकरित कालवडी तृतीय पुरस्कार श्री जितेंद्र धनराजजी चोपकर राहणार नांदोरा जिल्हा भंडारा। 6 ते 12 महिने संकरित कालवडी द्वितीय पुरस्कार जात आहे पवन सदाशिव झंझाड राहणार गोपीवाडा जिल्हा भंडारा। 6 ते 12 महिने संकरित कालवडी प्रथम पुरस्कार जात आहे श्री संजू सहादेवजी तिजारे श्री संजू सहादेव तिजारे राहणार मारेगाव। यानंतर संकरित गायगड तृतीय पुरस्कार जात आहे श्री रामकृष्ण बळीराम चोपकर राहणार नांदोरा जिल्हा भंडारा। मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन यानंतर संकरित गायगड द्वितीय पुरस्कार श्री तेजेंद्र गुरुकुमार पंचबुद्धे संकरित गायगड द्वितीय पुरस्कार श्री तेजेंद्र गुरुकुमार पंचबुद्धे राहणार गोपीवाडा। मी मान्य श्री नागेजी भगत साहेब उपसभापती पंचायत समिती भंडारा यांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे स्वागत करावे। गायगड संकरित गायगड प्रथम पुरस्कार श्री पराग शिवदास मेश्राम राहणार भोजापूर। शेडीगड नर तृतीय पुरस्कार श्री जावेद हबीब खान राहणार कोंडी। महेश वर्ग गट यानंतर महेश वर्ग गट
तृतीय पुरस्कार जात आहे श्री राजेश भोलाजी सेलोकर, राहणार शहापूर, जिल्हा भंडारा. मी तर महेश वर्ग गट द्वितीय पुरस्कार, महेश वर्ग गट द्वितीय पुरस्कार श्री अमोल भीमराव चोपकर, राहणार नांदोरा. महेश वर्ग गट प्रथम पुरस्कार पुन्हा एकदा श्री दिनेश नरहरी कटाने, राहणार गणेशपूर. तृतीय पुरस्कार श्री बबलू ऋषी दुरुक्कर, राहणार शहापूर, जिल्हा भंडारा. मी यानंतर देसी गाय गट द्वितीय पुरस्कार श्री अक्षय रामदास सांडेल, श्री अक्षय रामदास सांडेल, राहणार बेला. यानंतर गट प्रथम पुरस्कार देसी गाय गट प्रथम पुरस्कार पुन्हा एकदा श्री दिनेश नरहरी कटाने, राहणार गणेशपूर. बैलजोडी गट श्री ओम प्रकाश रमेश हरडे, राहणार शहापूर. बैलजोडी गट द्वितीय पुरस्कार श्री रुपेश सुखदेव चुमरे, राहणार कोरंबी. प्रथम पुरस्कार बैलजोडी गट प्रथम पुरस्कार श्री मनोहर रूपचंदजी बारई, राहणार सावली. विशेष सत्कार म्हणून मी दिनेशजी कटाने सहकुटुंब आपण मंचावर यावं. आपलं विशेष सत्कार माननीय उपाध्यक्ष साहेब आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री एकनाथजी भेंडे साहेब करतील अशी मी यांना विनंती. घेतानाच ते विचार करतात की ह्या क्रायटेरियात फेल आहे, त्या क्रायटेरियात फेल आहे, म्हणून ते सिलेक्टेड जनावरच त्यांच्याकडे घेतात आणि पुढची पिढी कशी चांगली होईल याच्यासाठी ते चांगल्या पद्धतीचं सिमेंट पण स्वतः विकत घेतात. तर त्यांनी मला वाटतं कमीत कमी 5 वेगवेगळ्या गटामध्ये त्यांनी बक्षीस मिळवलं. त्यांच्याबद्दल त्यांचा एक आदर्श पशुपालक म्हणून भंडारा जिल्ह्याच्या भंडारा तालुक्याच्या वतीनं सर्व अधिकारी कर्मचारी व उपस्थित पाहुणे मंडळींचे असते त्यांचा आपण सत्कार करूया. पुढच्या वेळेस घ्यायची असेल तर काय करावं लागेल? जास्त काही नाही, परंतु ब्रीडिंग मध्ये काम केलेलं केव्हाही परवडेल. ब्रीडिंग मध्ये काम करा, तुमचे पशुपालन पुढची वंशावळ तुमची सुधारून आरामात येईल. बस हेच 2 शब्द. अगर सच आपको छूता है तो इस आवाज को अकेला मत छोड़िए. चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और बनिए जनता की आवाज.